भाजप राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन करतंय, तर याच दरम्यान आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे भाजप नेते तरविंदर सिंग यांच्या विरोधात काँग्रेस आंदोलन करतंय। राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हे आंदोलन सुरू आहे। मुंबई, नाशिक आणि संभाजीनगरमध्ये काँग्रेसने आंदोलन केलं। तरविंदर सिंग यांना अटक करण्याची काँग्रेसची मागणी। दुर्दैवाने आम्ही बघतोय की ज्या तऱ्हेने धमकी दिली गेली की तुमच्या दादीसारखं तुम्हाला उडवलं जाईल। कोणाला दिली? जननायक राहुल गांधीजींना, जे भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून लोकांमध्ये सामील झाले, तुम्ही त्यांना धमकी देताय। आणि माझा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा या गोष्टीमध्ये असा आहे की जे संसदेमध्ये प्रतिपक्ष नेता विरोधी पक्ष नेत्याचं काम करते, अशा माणसाला धमकी दिल्यानंतर आणि ते पण भाजपच्या प्लॅटफॉर्मवरून देशाच्या पंतप्रधानांनी आणि होम मिनिस्टरांनी काय कारवाई केली त्यांच्यावरती? त्यांना जेलमध्ये तरी टाकलं का? त्यांच्यावरती पक्षाच्या वतीने कारवाई काही झाली का? काही झालेलं नाहीये। आणि म्हणून आमचं हे आंदोलन सुरू आहे। तर हे तरविंदर सिंग नेमके कोण आहेत बघूया ग्राफिक्सद्वारे। दिल्लीतील जंगपुरातून 3 वेळा ते काँग्रेसचे आमदार राहिलेले। शीला दीक्षित यांच्या कार्यकाळामध्ये ते संसदीय सचिव होते। 2013 आणि 2015 मध्ये देखील त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली, मात्र त्यांचा पराभव झाला। 2022 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला। सध्या दिल्ली शीख गुरुद्वारा मॅनेजमेंट समितीचे सदस्य असं त्यांचं पद आहे।